त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। राजू, तुम्ही सोबतच राहा। दरम्यान शेवटच्या दिवशी दादांनी 30 फायली निपटवल्याची माहिती कळते। मंगळवारी दादा मंत्रालयात 7 तास काम करत होते। आश्रमशाळा शिक्षकांचा प्रलंबित पगार मंजूर करण्यात केलेला होता। त्यासोबतच पोलीस आणि महसूलच्या बैठकाही त्यांनी घेतल्या। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांची बैठक झालेली होती। त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत अजित पवार कामासाठी झटत होते, काम करत राहिले। मंगळवारी दिवसभर त्यांनी मंत्रालयात बसून काम केलेलं आहे, विविध विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि 30 फायलींचा निपटारा त्यांनी शेवटच्या दिवशी केलेला आहे। आणि त्यानंतर काल सकाळीच ते बारामतीच्या दिशेने प्रचारासाठी निघाले होते आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर कामाचा माणूस अशी अजित पवार यांची ओळख होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ही ओळख सार्थ ठरवलेली आहे। शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवार झटून कामच करत होते। दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरून कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। अजित पवारांच्या अपघाताचं वृत्त कळाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचे चाहते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। कुठून आलात तुम्ही? जळगाव पारोळा। अच्छा, पारोळा एरंडोल मधून आम्ही आलो। आमच्या नेत्याला अखेरचं वंदन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आम्ही सगळेजण आलेलो आहेत। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडाडीचा प्रशासनावर पकड असलेला आमचा नेता हरपला। आम्हाला सगळ्यांना काय म्हणून तुमच्या लक्षात राहतील? अजित दादा, आम्ही दिलेलं निवेदन पूर्ण वाचायचे आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं। उत्तर नुसतं देऊन नाही तर त्या क्षणाला अधिकाऱ्यांना फोन लावून आमचं काम करायची। अजितदादाच्या सांगण्यासारखं काहीच नाही। अजितदादाचं नाव घेतलं तर माणसं डोळ्यातून हसू येते। रात्री 11 वाजेपासून एवढं 200-250 लोक, एवढं टिप्पर, वाळू, सिमेंट, रेती, पाणी, रात्री 11 वाजेपासून आता 6:30 वाजू राहिले। अजितदादांची जी प्रशासनावरती जी पकड होती आणि त्या पकडच्या मार्फत विकासाचं जे येते ना, गंगा व्हायची आणि अजितदादा खरंच डिसिजन मेकर होते आणि महाराष्ट्राला खूप गरज होती अजितदादांची। 282 कोटी रुपये दिला आम्हाला पाण्यासाठी, रेल्वेला 60 कोटी रुपये दिला। कामं चालू आहेत अजून, लय कामं केली। तुम्ही कुठून आलात? लोगाव। दादा सासरवाडी नातं गोतं सगळं सांभाळून अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानमध्ये जे दादांचे नातलग आहेत त्या सगळ्याला सांभाळून कुठलाच समाज असा एक त्यांनी जवळ अमुकच समाज करावा असा केला। सगळ्या जाती धर्मांना, मॉमेडन, धनगर, कोळी, माळी सगळ्या समाजाला दादांनी भरभरून दिलं। महाराष्ट्र हा जगात माहीत हो असे बारामती, अमेरिकेत अशी व्यवस्था नाही अशी ह्या बारामतीचं दैवत करून जगाला दाखवून दिलं। कष्टकरी असेल, ह्यातला तरुण शिकला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे। राजकारण हे होत असतं, राजकारणात तरुणाई बाद होऊ नये असा दादांचा पहिल्यापासून एक हे होता। त्यामुळे दादा तरुणांना नेहमी संदेश द्यायचे की तुम्ही शिका आणि शेती करा, नोकरी करा, व्यवसाय करा। मला दादाने फिरवतनं मोठं केलं राजकारणात। मला कळल्यापासून मला डोकं येणं झालं साहेब। अजित पवारांचे चाहते 40 वर्ष एखाद्या नेत्याच्या एकच वादा या घोषणेला अजितदादा म्हणून प्रतिसाद देणं हे दुर्मिळ उदाहरण घडलं ते अजित पवारांच्या सोबत आणि या त्यांच्या लाडक्या नेत्याला आज हा निरोप द्यावा लागतोय। अतिशय दुर्दैवाची बाब आहे सर्वांसाठी। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंसारी, एबीपी माझा, बारामती। तर आपण ही दृश्य बघतोय, सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झालेले आहेत। आज काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झाल्यात। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज बारामतीमध्ये अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी दाखल होणार आहेत। मोठी गर्दी आजही कार्यकर्त्यांची पाहायला मिळणार आहे। सकाळी 11 वाजता त्यांच्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यात
येणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी खरं तर काल दुपारपासूनच मोठी गर्दी केलेली होती. काल रात्री जेव्हा अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानला आणण्यात आलेलं होतं तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळालेली होती आणि त्याही वेळी सुप्रिया सुळेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केलेली होती की आता तुम्ही जा तुमच्या घरी, सकाळी 10 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि अजित पवारांना शेवटचा निरोप 11 वाजता दिला जाणार आहे. अगदी पार्थ पवार असतील की जय पवार असतील त्यांनी अगदी भावनावश होऊन शोकाकुल परिस्थितीत या सगळ्या उपस्थितांना कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं होतं. त्यांच्याही भावना अनावर झालेल्या होत्या आणि त्यानंतर अगदी सांभाळून घरी जा आणि उद्या आपल्या लाडक्या नेत्याला आपल्याला निरोप द्यायचा असं त्यांनी सांगितलेलं होतं. काटेवाडीत सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहतोय काटेवाडीतली. काटेवाडी हे अजित पवारांचं निवासस्थान आहे. या परिसरात सुप्रिया सुळे दाखल झाल्यात. आपले प्रतिनिधी वेदांत नेब काटेवाडीतून आपल्या सोबत आहेत. वेदांत, सुप्रिया सुळे दाखल झाल्यात. पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य काटेवाडीत आलेले आहेत? उत्तर महाराष्ट्र ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये बघतोय, अगदी 2 मिनिटापूर्वी सुप्रिया सुळे काठेवाडीचे जे पवार फार्म आहे, जे अजित पवारांचं घर आहे, निवासस्थान आहे, तिथे दाखल झालेले आहेत. आणि जी माहिती मिळते थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव या त्यांच्या निवासस्थानी येणार आहे, जिथे मोठ्या संख्येनं आपण बघतोय कार्यकर्त्यांची गर्दी होती, नेत्यांची गर्दी होती आणि पवार कुटुंबीय सुद्धा इथे येणार असल्याची माहिती मिळते. एका मागे एक नेते सुद्धा इथे येत आहेत आणि इथे आपण बघतोय की पवार कुटुंबीय हे याच अजित पवारांच्या निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळत. कारण सध्या आपण बघितलं तर इथे आपण बघतो युगेंद्र पवार हे आलेले आहेत. युगेंद्र पवार आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि एकामागे एक जे पवार हे या अंत्यदर्शनासाठी काही वेळ अजित पवारांसोबत अर्थे ठेवलं गेलं आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा गदिमा सभागृह इथून निघेल आणि पुढे विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये पुन्हा एकदा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. कारण अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने विद्या प्रतिष्ठान जमतात आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठान संकुलातच अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. मात्र सध्या आपण बघतोय दृश्यांमध्ये पवार कुटुंबीय हे अजित पवारांचं जे काठेवाडीमधील घर आहे तिथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. काही नेते आहेत, नवीन मुल्ला आपण बघितले, काही नेते आहेत, काही प्रवक्ते आहेत. हे एकामागे एक आपल्याला या काठेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी आलेले पाहायला मिळतात. इथे तयारी ही पूर्ण झालेली आहे. इथे अंत्यदर्शनाला आपण बघितलं तर काठेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा इथे मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. नक्कीच आपण दृश्यांमध्ये बघत होतो युगेंद्र पवार त्यांच्या पत्नीसह आणि आईसह काटेवाडीत दाखल झालेले आहेत. सुप्रिया सुळे देखील दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबीय आता काटेवाडीत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच पक्षातले इतर महत्त्वाचे नेते पदाधिकारी देखील काटेवाडीत येत आहेत. ग्रामस्थ जमलेले आहेत. काही वेळातच अजित पवारांचं अंत्यदर्शन काटेवाडीमध्ये केलं जाणार आहे किंवा अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव काटेवाडीत आणलं जाईल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे शासकीय इतमामात अजितदादांना आज निरोप दिला जातोय. अजितदादांसाठी काटेवाडी किंवा हा बारामतीचा संपूर्ण परिसर अत्यंत प्रिय होता. यातला कोपरा अजित पवारांसाठी महत्त्वाचा होता, ओळखीचा होता. त्यांची ती कर्मभूमी होती आणि तिथेच त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आपण ही दृश्य बघतोय, काटेवाडीतली ही दृश्य आहेत. ग्रामस्थ मोठ्या संख्येनं काटेवाडीकडे यायला लागलेले आहेत. आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळेच जण, सगळ्याच वयोगटातली लोक अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत जमा होत आहेत. कालही आपण पाहिलं होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अश्रू होते, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर शोककळा पसरलेली होती आणि आजही ती स्थिती आहे. प्रत्येक बारामतीकर रडतोय. प्रत्येकाच्यासाठी त्यांच्या घरातला व्यक्ती गेल्याचं दुःख आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक येतोय. पाहत राहा एबीपी माझा.
अपघाताबाबत काय माहिती आपल्या मंत्रालयाकडून मिळालेली आहे? अपघाताचं कारण काय समजतं आहे? प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं त्यांच्यातलं बोलणं आलं त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला. आणि दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्या सोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे. आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं. खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबाबत जी व्यवस्था या ठिकाणी केली जाते, जसं अजित पवारांचं म्हणणं जायचं की अजित पवारांना सगळं काही व्यवस्थित आवडतं, त्याच पद्धतीने इथं सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न होतोय. जे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत, जे अजित पवारांसोबत अनेक वर्ष गेले आहेत, ते सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्यामध्ये जसं मी सांगतोय की जयंत पाटील असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि स्वतः सगळी व्यवस्था या ठिकाणी बघतायत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला ते हे ठिकाण बारामती एअरपोर्टची एअर स्ट्रीप संपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जमिनीचा उतार पाहायला मिळतो आहे आणि समोर शेत जमीन आहे. बारामतीचा एअरपोर्ट इथून काही किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान एअर स्ट्रीप सोडून काही किलोमीटर पुढे भरकटलं आणि त्यानंतर या ठिकाणी अपघातग्रस्त झालं. या विमानाचे अवशेष इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विमानाच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याचा तुकडा मोठा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि जो विमानाचा इतर भाग आहे तो आपल्याला इथे पुढे असा कोळशाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आहे. खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबाबत जी व्यवस्था या ठिकाणी केली जाते, जसं अजित पवारांचं म्हणणं जायचं की अजित पवारांना सगळं काही व्यवस्थित आवडतं, त्याच पद्धतीने इथं सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न होतोय. जे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत, जे अजित पवारांसोबत अनेक वर्ष गेले आहेत, ते सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्यामध्ये जसं मी सांगतोय की जयंत पाटील असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि स्वतः सगळी व्यवस्था या ठिकाणी बघतायत. AI निर्मित हा व्हिडिओ आहे. विमानाचा अपघात कसा झाला असावा याचं सादरीकरण करणारा हा AI व्हिडिओ आहे. पण जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान काही काळ आकाशात घिरट्या घालत होता आणि त्यानंतर जमिनीकडे येताना अचानक ते विमान क्रॅश झालं, स्फोट झाला, आग लागली आणि त्यामध्ये या विमानातून जे 6 जण प्रवास करत होते त्या 6ही जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी देखील या अपघातानंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत ट्विटरच्या माध्यमातून. समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ